शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया. अरे वायर 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 सर बोला. आजपासून पुन्हा एकदा तुम्ही कार्यरत होत आहे, पुन्हा एकदा कार्यरत होत आहे. काय भावना आहेत? 103 दिवस तुम्ही आर्थर जेलमध्ये होता. जेलमध्ये होतो आज मॅडम मागे हो 3 महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलेला आहे. 3 महीने के बाद हाथ में मैं घड़ी पहनता हूँ. जेल में घड़ी पहना बैन होता है. घड़ी भी मेरा लूज हो गया, देखो थोड़ा हाथ बढ़ाओ. घड़ी लूज हो गया मेरा, अब कम हो गया. जेल में रहना कोई अच्छी बात नहीं होती. विश्व का कोई भी जेल अगर किसी को लगता होगा सर आपका पूरा सर आ रहा है. एक मिनट कि लोग मजे में रहते नहीं, मागे हो. जेल में रहना बहुत कठिनाई के साथ रहना पड़ता है. इसलिए जेल की संकल्पना बनाई गई है. लेकिन अब आया हूँ, इसके बाद तो बूम दे दो आप यार. लोगों ने जोर से स्वागत किया, प्यार दिया. मुझे तो लगा था कि 3 महीने के बाद लोग मुझे भूल जाएंगे, लेकिन मैं कल से देख रहा हूँ, आज सुबह से देख रहा हूँ. आज सुबह अभी मैं माननीय उद्धव ठाकरे साहब से मिलने जाऊंगा. कल वो लगातार मेरे से बात कर रहे थे. आज सुबह शरद पवार साहब का भी फोन था, वो भी बीमार है. इसके बाद दे दो सर बूम. लेकिन पवार साहब को भी मेरे बारे में बहुत फिक्र थी है, तो मैं पवार साहब से जाकर मिलूंगा. बहुत लोगों के फोन आ रहे हैं. अभी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी जी का फोन चल रहा था. कल जिस प्रकार का कोर्ट ने ऑर्डर दिया है उस बारे में पूरे देश में एक अच्छा माहौल बना है. मैं टिप्पणी नहीं करूंगा, ना ईडी पर करूंगा, ना जिस लोगों ने ये साजिश रची थी. अगर उनको आनंद मिला होगा तो मैं उनके आनंद में सहभागी हूँ. लेकिन मेरे मन में किसी के खिलाफ कोई शिकायत नहीं है और न मैं करूँगा. जो मुझे भुगतना था, मेरे पार्टी को भुगतना था, हमने भुगत दिया. मेरे परिवार ने बहुत कुछ खोया है. तो होता है ऐसा जिंदगी में, राजनीति में हम लोग. लेकिन इस प्रकार की राजनीति देश के इतिहास ने कभी न देखी. हमारा देश 150 साल गुलामी में था. उस काल में भी इस प्रकार की पॉलिटिकल वेंडेटा की राजनीति हमने देखी नहीं. दुश्मनों के साथ भी अच्छा व्यवहार किया जाता है पॉलिटिकल. लेकिन फिर भी मैं एक्सेप्ट करता हूँ. मैं पूरे सिस्टम को दोष नहीं दूंगा, ना मैं किसी केंद्रीय जांच एजेंसी को दोष दूंगा. अच्छा काम करने का मौका उनको भी मिलता है, करना चाहिए, सबको करना चाहिए. महाराष्ट्र में एक सरकार नहीं बनी है, मैं 3 महीने से बाहर हूँ. कुछ निर्णय सरकार ने अच्छे भी लिए हैं महाराष्ट्र के, मैं उनका स्वागत भी करूँगा. विरोध के लिए विरोध नहीं करेंगे हम लोग, कभी ना किया है. जो चीज़ें जनता के लिए और राज्य के लिए और देश के लिए अच्छी होती है उनका हमेशा स्वागत करना चाहिए. महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी ने कुछ निर्णय अच्छे लिए हैं. जब मुझे अखबार पढ़ने का मौका मिलता था तो मैं पढ़ लेता था और मैं ये भी देखता था कि अच्छा निर्णय है. खास करके हाउसिंग जो है गरीबों के लिए, घर देने का फैसला, म्हाड़ा को अधिकार देने का फैसला, जो हमारे सरकार ने वो अधिकार छीन लिए थे, वो मुझे अच्छा नहीं लगता था. लेकिन म्हाड़ा रोड को एक वापस अधिकार देने का फैसला फडणवीस साहब ने लिया है, वो मुझे अच्छा लगा. ऐसे बहुत से निर्णय हैं. सरकार होती है, अच्छे निर्णय का स्वागत होना चाहिए. जेल में किस तरह से समय बिताते थे, क्योंकि आपने कहा था बीच में आपकी तबीयत खराब हो गई. अभी भी है खराब. तो जेल में कैसे समय बिताते थे सर आप? तबीयत मेरी जेल में भी खराब थी, अभी भी खराब है. मैंने कहा कि जेल में रहना ये कोई आनंद की बात नहीं होती. जो दीवारें होती है जेल की, उससे बात करनी पड़ती है. बड़ी बड़ी दीवारें होती हैं जेल में, जो बाहर से कोई संबंध नहीं रहता, तो उनसे बात करनी पड़ती है. हमको एकांत में बात करनी पड़ती है. मैं सोचता था जेल में
कि वीर सावरकर 10 साल से ज्यादा जेल में कैसे रहे, लोकमान्य तिलक मंडाले में 6 साल से ज्यादा कैसे रहे, इमरजेंसी में अटल बिहारी वाजपेयी से लेकर बड़े बड़े नेता जेल में 2-2 साल कैसे रहे। इस बारे में जब मैं सोचता था तो मैं ये देखता था कि ठीक है, जो राजनीति में है उनको कभी न कभी जेल में जाना पड़ता है, तो मैं चला गया। कोई गैर व्यवहार हुआ सर आपके साथ जेल में? कल आपने कहा दिल्ली से आदेश आया था आपको जेल भेजने का। कल आपने कहा कि दिल्ली से आदेश आया था आपको जेल भेजने का, और जेल भेजकर उन्होंने बहुत बड़ी गलती की है। नहीं, देखिए, अगर किसी को भी गलत इल्जाम में जेल भेजा जाता है तो वो गलती है किसी के लिए। मैं नहीं मानता हूँ, मैं मेरे बारे में बोल रहा हूँ। अनिल देशमुख जी के बारे में भी हाईकोर्ट ने जो निरीक्षण दिया वो देखने लायक है। लेकिन ठीक है, कल के ऑर्डर से इस देश की न्याय व्यवस्था के ऊपर का विश्वास लोगों का जो है, न्याय मंदिर जिसे हम कहते हैं, वो बढ़ गया। सर, आज आप उद्धव ठाकरे और शरद पवार जी से मिलने वाले हैं? डेफिनेटली मिलूंगा मैं। दोनों नेताओं ने हमेशा मेरी फिक्र की है, जब मैं अंदर था मेरी परिवार की फिक्र की है, बार बार मदद करते रहे हैं, तो मैं सभी को मिलूंगा। मैं 2-4 दिन में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को भी मिल रहा हूं। कुछ लोगों के कामों के लिए मैं मिलना चाहता हूं, उनको जरूर मिलूंगा। सर, मराठीमध्ये सांगा सर, 103 दिवस उप मुख्यमंत्री से मिलेंगे आप? मुख्यमंत्री से मिलकर बात? देखिए, मैं लगता है कि राज्य का जो कारभार है उप मुख्यमंत्री चला रहे हैं। जो मेरा निरीक्षण है कि इस राज्य का नेतृत्व आज भी फडणवीस जी कर रहे हैं, अनुभवी नेता है, और बहुत से महत्वपूर्ण निर्णय मैं उनके मुंह से सुन रहा हूं। और जो मेरा काम है सरकारी, वो उनके डिपार्टमेंट में है। सर आपसे पण ज्यांनी निष्ठा सोडली त्यांचं काय होणार मग? आपकी लड़ाई बीजेपी से, और आप कह रहे हैं कि बीजेपी के उप मुख्यमंत्री से मिलेंगे, तो ये विरोधाभास है। मुख्यमंत्री किसी पार्टी का नहीं होता, वो राज्य का होता है। प्रधानमंत्री देश का होता है, किसी एक पार्टी का नहीं होता। मैं दिल्ली में जाकर प्रधानमंत्री से मिलूंगा और अमित शाह साहब से मिलूंगा, गृहमंत्री है देश के, और उनको भी बताऊंगा क्या हो गया मेरे साथ। सर एकनाथ दिल्ली में शिंदे जब मुख्यमंत्री मानत नाही तुम्ही? सर दिल्ली में जब मनीष सिसोदिया जांच एजेंसियों की पूछताछ से बाहर आए थे, उन्होंने आरोप लगाया था कि उन पर दबाव बनाया जा रहा है कि आप आम आदमी पार्टी छोड़कर बीजेपी शामिल हो जाए। आपका इस तरह का कोई अनुभव रहा क्या सर? ठीक है, इस बारे में मैं जल्दी बात करूंगा, आज नहीं बात करूंगा। सर, मराठीमध्ये सांगा की 103 दिवस तुम्ही तुरुंगामध्ये राहिला, तो अनुभव नेमका कसा होता? कुणाकुणाच्या आठवणी तुम्हाला त्या? तो अनुभव आता इतक्या लवकर सांगण्यासारखा नाही आहे, आणि आठवणी तर खूप येतात। जेव्हा आपण तुरुंगात राहतो, आमचे मित्र आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका भाषणात माझ्यावर टीका करताना सांगितलं होतं की संजय राऊतांना ईडीकडून अटक होईल, आणि आता त्यांनी एकांतात स्वतःशीच बोलण्याची काय प्रॅक्टिस करावी। मला त्यांना सांगायचं आहे की हो, मला ईडीने अटक केली, ती बेकायदेशीर होती, असं कोर्टाचं म्हणणं आहे। आणि राजकारणामध्ये शत्रूच्या संदर्भातही अशा भावना आपण व्यक्त करू नयेत की तो तुरुंगात जावा। आणि मी एकांतात होतो, जसे सावरकर एकांतामध्ये होते, लोकमान्य टिळक एकांतात होते, आणीबाणीमध्ये अनेक नेते एकांतात होते, तशी माझी सुद्धा अटक राजकीय होती, आणि मी माझा एकांतातला काळ सत्काराने लावला। राहुल गांधी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या निर्णयांचं स्वागत करताय, पण शिवसेनेने सरकार स्थापन झाल्यापासून एकच टीका केली आहे की हे सरकार घटनाबाह्य आहे। नक्कीच घटनाबाह्य आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, पण त्यांनी जे काही मोजके निर्णय जाहीर केले त्याच्याविषयी म्हणतोय मी। आपके तेवर से लग रहा है कि आप थोड़ा नरम हुए हैं पहले से। नरम होने का मतलब क्या होता है? आप बोल रहे हैं हम बात करेंगे, उप मुख्यमंत्री से मिलेंगे। क्यों नहीं मिल सकता हूं मैं? अगर मैं सांसद हूं, मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूं, कुछ सरकारी काम है, मेरा भाई एमएलए है यहाँ, तो किसी काम के लिए मिल नहीं सकते हैं क्या? क्या है ये? महाराष्ट्र है, ये महाराष्ट्र है। महाराष्ट्र में एक दूसरे से मिलना ये हमेशा होता है। बीजेपी की लड़ाई आपकी वैसे ही जारी रखी? डेफिनेटली, क्यों नहीं। जब तक पद पर कोई बैठा है संवैधानिक पद पर, तो उसे मिलकर राज्य के देश के कामों के बारे में चर्चा होनी चाहिए। और मैंने पढ़ा है, जब मैं जेल में था, फडणवीस जी ने कहा था कि जो कटुता है हमारे महाराष्ट्र में बढ़ गई है, वो कम होनी चाहिए,
और मैंने उनका स्वागत भी किया. तुम्ही म्हणताय सर फडणवीस का भेटणार, पण किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज म्हणतात आता आम्हाला पुन्हा एकदा कामाला लागावं. भारत जोड़ो यात्रा का मैं स्वागत करता हूँ. अगर मेरी तबीयत ठीक रहती तो मैं जरूर राहुल गांधी जी के साथ जाकर भारत जोड़ो यात्रा में शामिल होता. मैं आज उद्धव जी से इस बारे में बात करूंगा. धन्यवाद. तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आजपासून संजय राऊत हे पुन्हा एकदा कार्यरत झालेले आहेत आणि आज ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं म्हटलेलं आहे. तसंच त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील ते भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय. तर माझी अटक ही बेकायदेशीर होती, राज्यातील सरकार हे घटनाबाह्य आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. तसंच तुरुंगात राहणं ही एक कठीण गोष्ट असल्याचं देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटलेलं आहे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींची संख्या आणि राजकीय मागासलेपण यावर आधारित जयंत कुमार बांठिया यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दोनदा सुनावणी झाल्यानंतर आज या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये जर राज्यात ओबीसीची संख्या जास्त आहे हे सिद्ध झालं तर आरक्षण मिळणार आहे, अन्यथा ओबीसी आरक्षण कायमस्वरूपी जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. आज शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरचं अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात झालेली आहे. अफजल खानच्या कबरीजवळचं हे अतिक्रमण महसूल आणि वन विभागाकडून हटवण्यात येते. या ठिकाणी पाडकामाला सुरुवात झालेली आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने अफजल खानाच्या कबरीलगतच्या परिसरातलं अतिक्रमण हटवण्यात येत आहे आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून अफजल खान कबरीलगतच्या अनधिकृत बांधकामावरून वाद सुरू होता आणि अखेर आता प्रशासनाच्या वतीनं या बांधकामावर कारवाई सुरू झाली आहे. अफजल खानाच्या कबरीसमोरचं हे अनधिकृत बांधकाम हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे. अफजल खानाच्या कबरीजवळचं हे अतिक्रमण महसूल आणि वन विभागाकडून हटवण्यात येत आहे. या ठिकाणी पाडकामाला देखील सुरुवात झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीनं अफजल खानाच्या कबरीलगतच्या परिसरातलं अतिक्रमण हे हटवण्यात येत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाचं जे थडगं आहे आणि त्या थडगाच्या अवतीभोवती जे अतिक्रमण उभं केलेलं ते हटवण्यात यावं आणि असा निर्णय वर्षानुवर्ष अगोदर माननीय हायकोर्ट आणि स्वतः सुप्रीम कोर्टनी पण दिलेला, पण कुठलंही सरकार ते करण्याची हिंमत करत नव्हतं. पण आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि त्या सरकारने आज एक ऐतिहासिक क्षण आम्हा सगळ्या शिवप्रेमींसाठी अनुभवासाठी दिलेला आहे. ज्यांनी आमच्या मंदिरांची विटंबना केली, आमच्या हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले, अशा अफजल्याच्या थडग्याभोवतीचं बांधकाम शिंदे फडणवीस सरकारने हटवलंय आणि म्हणून हिंदुत्ववादी शिंदे फडणवीस सरकारचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. कारण आज शिवप्रताप दिनाच्या दिवशीच शिंदे फडणवीस सरकारने आपला प्रताप दाखवून दिलाय. प्रतापगडाप्रमाणे कोल्हापूरच्या विशालगडावरील देखील अतिक्रमण काढा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारकडे केली आहे. सरकारने आज सकाळी जे प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाची कबर आहे त्या कबरीच्या आजूबाजूला जे अनधिकृत बांधकाम केलेलं आणि त्या कबरीचं जे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केलेला, छत्रपतींनी अफजल खानाला ह्या ठिकाणी मातीत गाडलं होतं आणि काही लोक त्या ठिकाणी त्या कबरीचं उदात्तीकरण करत होते. तर हा जो उदात्तीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला सरकारनं आज मातीत गाडलेला आहे. उद्धवजींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेशरमध्ये ही कारवाई केली नाही. पण मी शिंदे फडणवीस सरकारचा आभार मानतो, अभिनंदन करतो की प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं हे अतिक्रमण
आणि तेही अफजल खानाच्या कबरीच्या बाजूला असलेलं अतिक्रमण जे सुरू झालं होतं, जर हे पाडलं नसतं तर त्या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणावर अजून अतिक्रमण झाले असते आणि खऱ्या अर्थाने प्रतापगडाचं जे स्थान आहे ते उद्ध्वस्त झालं असतं, प्रतापगडाचं स्थान जे कमी झालं असतं. तर अफजल खानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण काढण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हिंदू महासंघ या भूमिकेचं मनापासून स्वागत करत असून अफजल खान असतील किंवा औरंगजेब हे स्वराज्याचे महाराजांचे शत्रू होते, हिंदूंचे ते शत्रू होते आणि त्यांच्या कबरी आता महाराष्ट्रात कशासाठी पाहिजेत, सरकारने या कबरी उद्ध्वस्त केल्या पाहिजेत अशी भूमिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे. औरंगजेब असतील किंवा अफजल खान असतील हे स्वराज्याचे शत्रू होते, हे महाराजांचे शत्रू होते, हिंदुत्वाचे शत्रू होते. असं असताना त्यांच्या कबरी तरी आता महाराष्ट्रात कशासाठी पाहिजेत? सरकारनं यापुढे निर्णय घेऊन या दोघांच्या कबरी सुद्धा उद्ध्वस्त कराव्यात. त्यांची जागा या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत नाहीये हे सुद्धा आता लोकांना कळू द्यावं अशी आमची भूमिका असल्यामुळं सरकारनं हा निर्णय घेतला नाही. तर भविष्यात हिंदू महासंघाची जेव्हा ताकद तयार होईल हे या कबरी उद्ध्वस्त करण्याचं काम हिंदू महासंघ करेल. आणि आता क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी. T20 विश्वचषकापासून टीम इंडिया आता फक्त 2 पावलं दूर आहे. आज भारत आणि इंग्लंड संघात ॲडलेडवर दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या निर्णायक लढतीसाठी रोहित अँड कंपनी सज्ज झाली आहे. भारताने हा सामना जिंकल्यास रविवारी टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला खेळणार आहे. सूर्यकुमार यादव धावांचा पाऊस पाडतोय तर विराट कोहलीनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केलेल्या आहेत. तर पांड्या, कार्तिक, के.एल. राहुल आणि रोहित शर्माकडून देखील मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तर अर्शदीप, भुवनेश्वर आणि शमीवर गोलंदाजीची मदार असणार आहे. दरम्यान आजची मॅच जिंकायची असेल तर भारतानं टॉस जिंकायला हवा असं मत पुण्यातील क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केलेलं आहे. फिल्डिंग घेऊन पॉवर प्ले मध्येच इंग्लंडच्या किमान 2 ते 3 विकेट घ्याव्यात असं मत क्रिकेटपटूंनी व्यक्त केलंय. क्रिकेट प्रेमींना जर पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना हवा असेल तर आज भारताला इंग्लंडला हरवावंच लागेल, कारण फायनलमध्ये पाकिस्तान ऑलरेडी पोहोचलेला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नेमकी काय रणनीती असणार आहे, कसं भारताच्या प्लेयरनी खेळलं पाहिजे, आपल्यासोबत सगळे पवेलियनवरचे सगळे प्लेयर आहेत, सगळे कोच आहेत. मला सांगा कशी रणनीती असेल सर, आज काय केलं पाहिजे भारतीय क्रिकेटर्सनी जेणेकरून भारताला भारत पाकिस्तान मॅच फायनलमध्ये बघता येईल? आज पहिली गोष्ट म्हणजे इंडिया इंग्लंड जी मॅच आहे त्याच्यामध्ये याच्या आधीच्या जेवढ्या पण मॅचेस झाल्या आहेत त्यामध्ये इंडिया 12 मॅचेस जिंकल्या आणि इंग्लंड 10 मॅचेस जिंकल्या आहेत. इंडियाचं आत्ताचं मोमेंटम बघितलं तर इंडियाचा अपर हँड आहे इंग्लंड अगेन्स्ट, पण इंग्लंडची बॅटिंग लाईनअप खूप डीप आहे. त्यामुळे त्यांना जे टार्गेट असेल त्यांना ते चेस करता येईल. तर माझ्या मते आज इंडियाने पहिले बॉलिंग करावी आणि त्यांना कमीत टार्गेटमध्ये रिस्ट्रिक्ट करावं. त्याच्यामध्ये आपल्याला चान्स मिळेल की आपण इंडिया पाकिस्तान परत एक चांगली फायनल बघायला मिळेल. आपले प्लस पॉईंट काय आहेत सगळ्या गेममध्ये? आपली बॅटिंग लाईनअप फॉर्ममध्ये आहे आणि आपले विकेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आपण चांगली पार्टनरशिप बनवून मोठं टार्गेट त्यांना देऊ शकतो. समजा टॉस जिंकला तर आपण पहिली बॅटिंग घ्यावं की फिल्डिंग, कसं? नाही, जसं आपल्याला माहिती आहे की बॉलिंग विकेट आहे ॲडलेटचं, तर आपण बॉलिंगच घेतली पाहिजे. बॉलिंगच आणि त्यांना कमीत कमी स्कोरला रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे. इंग्लंड हे स्पिनर विरुद्ध एवढं नीट खेळू शकत नाही, सो आपले स्पिनर्सनी परफॉर्म करणं फार गरजेचं आहे. प्लस पॉवर प्लेमध्ये त्यांचे जे 2 ओपनर्स आहेत बटलर आणि हेल्स आणि ह्यांना आउट करणं फार गरजेचं आहे, कारण ते एकदा टिकले की ते रन्स काढतात. सो ते आपण त्या स्ट्रॅटेजीने जाणं पाहिजे असं मला वाटतं. तर ह्या मॅचमध्ये ते टॉस इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जर आपल्या बॉलिंग आली तर आपल्याकडे स्विंग बॉलर्स चांगलेच आहेत आपले, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग. आणि बॅटिंग आली तर थोडा अप्रोच पॉझिटिव्ह पाहिजे ओपनर्स रोहित शर्मा आणि के.एल. राहुल. बाच एकदा सेट झालं की आपली खाली बॅटिंग आहेच. तसं के.एल. राहुल आणि रोहित शर्माची जी ओपनिंग पार्टनरशिप आहे त्याच्यावरती आज पूर्ण गेम डिपेंड आहे. ते जशी स्टार्ट देणार आहे इंडियाला तसं त्याच्या पुढे जे पुढचे बॅट्समन येतील त्यांना खूप इझी जाणार आहे रन्स करणं, कारण पहिले यांनी रन्स केले, चांगली 70-80ची पार्टनरशिप केली तर पुढच्या बॅट्समनला इझी होणार आहे कुठलंही टार्गेट समोरच्या टीमला देणं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. तिकडे रोहतांगमध्ये तुफान बर्फवृष्टी झालेली आहे. हिमवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनानं दारच्या शिंकुला मार्गावरील लोसर जवळील कुंजुम पास आणि शिंकुला खिडणीवर वाहतूक बंद केलेली आहे.
आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची, मात्र जाता जाता राज्यातील प्रमुख शहरातील तापमानावर एक नजर टाकूयात.